नंदुरबार जिल्ह्यात दिनांक 18 ऑक्टोबर शनिवार रोजी चांदसैली घाटात वाहन क्रमांक MH39 AD 2802 या मालवाहू वाहनातून अवैध प्रवासी वाहतुकीत 35 नागरिकांची वाहतूक करताना झालेल्या अपघातात 8 व्यक्ती मयत झाले आहेत। संपूर्ण देश हा दिवाळीच्या आनंद पर्वाची सुरुवात करत असताना नंदुरबार जिल्ह्यात परिवहन विभागाच्या हलगर्जीपणामुळे चांदसैली घाटात मालवाहू वाहनास मोठा अपघात होऊन 8 जण मृत्युमुखी पडले व 27 लोक गंभीर जखमी झाले आहे। मालवाहू वाहनास कोणत्याही प्रकारच्या प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी नसताना 35 लोक जनावरांप्रमाणे कोंबून त्याची वाहतूक केल्याने त्यात 8 जणांचा बळी गेला आहे। तसेच स्कूल बस क्रमांक MH15 AK 1459 या स्कूल बसच्या मोलगी ते अक्कलकुवा घाट रस्त्यावर दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी अपघात होऊन 2 मुलांचा मृत्यू व 34 गंभीर जखमी झाले आहेत। जिल्ह्यात एका महिन्यात 2 अपघाताच्या घटना घडल्या असून पहिल्या अपघातात 8 व्यक्तींचा मृत्यू व 15 जखमी व दुसऱ्या अपघातात 2 लहान मुलांचा मृत्यू 34 लहान मुले जखमी झाले आहेत। या अपघातात तांत्रिक तपासणी कामी नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी त्या अपघाताच्या तांत्रिक तपासणी कामी अपघातस्थळी जाणे अपेक्षित असताना घटनास्थळी भेट दिली नाही। निरपराध 8 कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त होऊन रस्त्यावर आल्यावर देखील जबाबदार अधिकारी हे त्यांच्या जबाबदारी झटकत आहेत। नागपूर येथे सप्टेंबर 2025 या महिन्यात स्कूल बस आणि स्कूल व्हॅन मध्ये झालेल्या अपघातात चालकासह 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी नागपूर शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांना या घटनेस जबाबदार ठरवून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील दोन्ही अपघाताचे जबाबदार ठरवून नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांना तात्काळ शासकीय सेवेतून बंडतर्फ करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावे अशी मागणी गणेश ढेंगे यांनी केली आहे। क्राईम FIR साठी फिरोज खान यांचा रिपोर्ट नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये चांदसैली घाटामध्ये अपघात होऊन 8 लोक मृत्यू पडले व 34 लोक जखमी झाले। त्याचप्रमाणे स्कूल बसचा अपघात होऊन 2 शालेय विद्यार्थी मयत झाले व अनेक शालेय विद्यार्थी जखमी झाले। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री उत्तम जाधव, प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांना पत्रव्यवहार करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। असेच प्रकरण नागपूर जिल्ह्यामध्ये 2 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांना निलंबित करण्यात आले। भारतीय घटनेप्रमाणे कायदा समान असला पाहिजे। किरण बिडकरला ज्याप्रमाणे निलंबित केलं त्याप्रमाणे या घटनेला नंदुरबार जिल्ह्यात 2 अपघात झाले। या प्रकरणाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव हे जबाबदार असल्या कारणामुळे यांना देखील निलंबित करणं गरजेचं आहे। नंदुरबार कार्यालयामध्ये केंद्रीय मोटर वाहन कायदा 1991 च्या नेम 287 प्रमाणे योग्यता प्रमाणपत्र विधी करण्यासाठी मोटर वाहनांची नेमणूक कायद्याप्रमाणे व्हायला पाहिजे, परंतु या ठिकाणी मोटर वाहनांची नेमणूक होत नाही। फक्त सीमा तपासणी नाके, नवापूर, हाराखेड आणि गवाली या ठिकाणी नेमणूक करतात आणि या ठिकाणी नेमणूक करतात। आता गाड्या पकडल्या जात आहेत, गाड्या जमा होत आहेत। आता असिस्टंट इन्स्पेक्टर गाड्या पकडतायत। तपासणी प्रतिवेदन 1, तपासणी प्रतिवेदन 2, तपासणी प्रतिवेदन 3 याचे मोटर वाहन निरीक्षक काय करतायत याची देखील चौकशी होऊन त्या मोटर वाहन निरीक्षकांना निलंबित करणं कायद्याने गरजेचं आहे। सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांची जबाबदारी सोपवून आपला एन्जॉय ग्रेट इंडिया साजरे करणाऱ्या अशा मोटर वाहन निरीक्षकांना परिवहन विभागातून लाट मारून हाकललं पाहिजे। माझी परिवहन आयुक्तांना सर्वांना विनंती आहे, भारतीय घटनेच्या ज्याप्रमाणे किरण बिडकर यांना निलंबित करण्यात आले त्यापेक्षा जास्त गंभीर प्रकरण धुळे जिल्ह्यामध्ये झालं असल्या कारणामुळे उत्तम जाधव यांना परिवहन विभागातून तात्काळ निलंबित करण्यात यावं ही माझी आग्रहाची विनंती आहे। या प्रकरणी झालं तर आमदारांच्या घराच्या बाहेर माझं आमरण उपोषण करण्यात येईल की आज नंदुरबार जिल्ह्याचे आमदार काय करताय, खासदार काय करताय, त्यांचं अस्तित्व जिवंत राहिले का संपून गेले, त्यांच्या मतदारसंघातले मतदार मरताय तरी त्यांचं अस्तित्व जिवंत नसेल तर यापुढे मतदारांनी मतदान करताना विचार केला पाहिजे, एवढी माझी आग्रहाची विनंती आहे।